गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू द न्यू ब्लॉग। तर आता मी निघालोय धुळ्याकडे, कारण की बहीण येते माझी नाशिकवरून दिवाळीसाठी। लक्ष्मीपूजन काल झालेलंच आहे। मी बोललो चलो उसमें तुम्हारी याद आ गई मुझे, कारण की सकाळी मी जेव्हा निघालो तेव्हा झोपेत होतो, तो मी बोललो चला याद आया भाई तुम लोग का। तर इथून मी अपॉइंटमेंट बुक पण केली गाडी सर्व्हिसिंगसाठी, पण बघू आज जर चालू असेल तर गाडी सर्व्हिसिंग पण करून टाकू आपण, नाही का। आता वाजल्यात 8 सव्वा 8। बहीण आलीच असेल तिथं, मग तिला पिकअप करतो आणि त्याच्यानंतर मग सर्व्हिस सेंटरला जातो। तिथं जर चालू असेल तर मग सर्व्हिसिंग पण करून घेतो गाडीला। आणि आज वेळ आहे ना, आणि कामात निमित्ताने पण आपलं काम होईल। त्याच्यानंतर CNG वगैरे भरायचं आहे, ते पण भरून घे। आणि त्याच्यानंतर बघू पुढे काय काय कशी दिवाळी। पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, ठीक आहे। तर चला भेटू आता डायरेक्ट तिथे। तर मित्रांनो CNG साठी आपण रांगेत थांबलेलो आहे, ठीक आहे। भरपूर मोठी रांग आहे, कमीत कमी पुढं 14 ते 15 गाड्या आहेत, म्हणजे अर्धा तास आपला इथं जाणार आहे। तोपर्यंत मारुतीचे शोरूम पण ओपन होईल, समोर शोरूम आहे त्या साईडला, ठीक आहे। तर म्हणून बोललो आहे अवेलेबल, तर लवकरात लवकर आपण CNG भरून घेऊ म्हणून असं, ठीक आहे। तर अर्धा तासानंतर भेटतो। बहीण येऊन गेली, त्यांना एका ठिकाणी थांबायला सांगितलं आहे, बसने ते उतरलेत। त्यांना बोलो जरा वेळ लागेल तर बसा, नाश्ता पानी क्या है तुम्हारा देख लो, ठीक है। फुकट में मामा का खिस्सा खाली करने का नहीं, ऐसा बोल दिया भांजे लोग को, ठीक है। तर चला आता हे काम करून घेतो, त्याच्यानंतर भेटतो। तर मित्रांनो आता फायनली आपला नंबर येणार आहे अजून 10 मिनिटात। 1 तास झाला मला इथं थांबून। बहीण बोलते रागात तुला आत्ताच भरायचा होता का, असं तसं। बोललो अरे रुक जा थोडा, पण ती बोलते की आता मला गाडी भेटली म्हणून असं। मग ती गेली, तर मला बघतो आता जर सर्व्हिसिंगमध्ये नंबर लागला तर सर्व्हिसिंग करून घेतो मग, कारण की जर सर्व्हिसिंग वगैरे केली तर मला अजून 1-1.5 तास लागेल। मग मी तिला बोललो जा, बोललो तू, ती बोलते हां जाते। गेली ती आता बघू आपला CNG झाल्यानंतर तिथं समोर जाऊन बघतो, विचारतो त्यांना, कारण की त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती मी 9 सव्वा 9ची, आता वाजले 10, म्हणजे आता भरपूर वेळ होणार आहे अजून। इधर पसीना से लाल लथपथ हो गया तुम्हारा भाई, ठीक है। चला असो, यही तर बघ अजून 3-4 नंबर आहे ते बघ तुम्हाला, ऐसा सीन आहे। तर मित्रांनो आपल्या दोघी ठिकाणी पोपट झालेला आहे, आपल्याला CNG पण भेटला नाही। अरे यार मेरा नंबर आया, उसके आगे 2 गाडी था, संपून गेला। मी बोला चल सर्व्हिसिंग ठिकाणी गेलो, अपॉइंटमेंट तर बुक केली होती, ते बोलतात की तुम्हाला उशीर झालेला आहे, तर आता तुम्हाला 3-4 गाड्यांनंतर, म्हणजे कमीत कमी 3-4 तासानंतर तुमच्या गाडीचा नंबर लागेल म्हणून असं। मी बोला कौन रुकेगा भाई इतना दिन दिन मतलब इतना देर, ठीक आहे। तर मी बोललो चल जाऊ दे, नंतर बघूया काय कधीतरी, कॅन्सल केला। आता डायरेक्ट पार्सल घेतो, एक पार्सल आलेलं आहे आपलं, मी घेतो डायरेक्ट निघतो, चला। तर अमनेरला पोचलोय मित्रांनो, आता बहिणीकडे जातो, कारण की मोठी बहीण ती बहिणीकडे थांबलेली आहे, ठीक आहे। माहोल गरमागर मी काय, ठीक आहे, चलता है यार चलो। म्हणजे बोलणार ती मला तुला लवकर नाही करता येत का, असं तसं, ठीक आहे। चलो वो भी सह लेंगे आपण। आता त्यांना घेतो आणि डायरेक्ट घरी जातो, ठीक है, बाय। हम निकले घर पे, चिल्लर पार्टी को लेके जा रहे हैं, वो लोग बाद में आने वाले हैं। मेरी मौसी बर्तन धुल रही है और प्रियंका मौसी देख रही है। मेरी मौसी तेरी मम्मी रही। तो मम्मी को मौसी बोलने लग गया। हम तो गए। ये मुनमुन है, काना है, साई दादा है, किशु महाराज है। अभी इन लोग को आरो को मिलना है, उसके लिए इन लोग बहुत एक्साइटेड है ना। चलो हाँ, निकले चिल्लर
आणि यांची मस्ती सुरू झाली मित्रांनो. बघा आई जेवण आणते, यांची मस्ती चालली. तर मित्रांनो यांची मस्ती चालली. आता दोघी बहिणी गेल्यात गावात सोनं करायला. नीता तयारी करते. आता वाजले 4:30. ठीक आहे, जरा झोपलो होतो दुपारी जेवण वगैरे करून मस्तपैकी. गाडी वगैरे धुवून टाकली मोठी. संध्याकाळी मस्त सेलिब्रेट करू दिवाळी. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ठीक आहे, चलो. तर आता नीता पण काढते मित्रांनो रांगोळी. तुम्हाला दाखवतो. इधर कंपटीशन चल रहा है. ठीक है, उसका और उसकी मम्मी का, आई सॉरी उसका और मुनमुन का मम्मी का बोल. ठीक है, कैसा खेलता है. रांगोळी स्पर्धा चालू आहे. आरू कसं खेळतोय तू काढतो का रे. ठीक है, आता स्टार्ट केली. बघू कशी काढते काय. मग मुनमुन तेरे को पसंद आएगा तो बताना व्लॉग में कैसा लगा तेरे को रंगोली है. मुनमुन ना बोलना. ठीक है, एक कैडबरी खिलाऊंगा. बोलेगी तो तेरे को मेरी तरफ से एक कोठी. कोठी मतलब इनको बता देना, उसकी पेटी बोलती है ना. चक्कर दिलाऊंगा रात को. सुन सुंदरी तेरी मामी है रे. सुन सुंदरी. बड़े लोग उसका पटाखा है ना. क्या बोल रही है, क्या बोल रही है. उसका पटाखा वो ऐसा लगाने के बाद ऐसा लगता है कि ये फटेगा फटेगा, लेकिन बाद में कैसा करता है वो. वो वाले आपके मामा. सद्दाम है तेरा मामा. सद्दाम बॉम्ब बम करके फूटता है. ठीक आहे. तर मित्रांनो रांगोळी झालेली पूर्ण. मुनमुन कैसा लगा इधर आके बता. देखो कैसा लगा रंगोली. अच्छी लगी. अच्छी लगी. जोर से बोल. कैसा लगा. अच्छी लगी. डर के मत बोल, खुल के बोल. डर रही है क्या मामी को. खाना नहीं देगी इसलिए. कुछ करते हो क्या. बहुत जमता है उन दोनों का. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो हा रांगोळी. थांबा. त्याच्यावरतीच काय दुसरं चालू आहे बघा. सो फायनली माझी रांगोळी तयार आहे. कशी वाटते रांगोळी. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. आज नवऱ्याला ओवाळतात म्हणून असं दिवाळी पाडवा आहे ना. तिचं असं म्हणणं आहे. तर ते पण करून घेऊया नाही का. चला. आशीर्वाद आहे. खुश राहील. गिफ्ट का आणलंय. गिफ्ट आहे. तर मी त्याला गिफ्ट दिलाय मित्रांनो आज. त्याच्यात लवकरात लवकर मला रिटर्न कर पैसे भरून. ठीक आहे. झाली मित्रांनो मस्तपैकी. आता आम्ही टेरेसवरती आलोय खेळायला. क्योंकि अभी नीता का लॉगिन था तो लॉगिन किया अभी नीताने. तिला सुट्टी नव्हती यार. काय करतात. मी बोला चल कोई बात नाही. कारण की आरवच्या ऑपरेशनच्या वेळेस आपल्याला सुट्टी घ्यायची समजलं. म्हणून त्याने दिवाळीला नाही घेतली. तर त्यावेळेस डायरेक्ट पूर्ण 1-1.5 महिना सुट्टी घेणार. म्हणून बोललो चल सेलेंगे ये भी नाही का. चलो. हैप्पी दिवाली. हैप्पी दिवाली. हाँ हो. हैप्पी दिवाली भाऊनी. आज
मित्रांनो आमचे संपले फटाके, आमचे फटाके संपले, कोटी पण संपली, चक्कर पण संपला. आता कृष्णाचे फटाके राहिले तर तो एकटा फोडतोय, आम्ही आनंद घेतो. नीताचं काम चालू, नीता पण घरात जाणार आहे, ते पण झोपले. चलो बाय. तर आपण बघू किती वेळ चालतं काय नाही. चलो तुझे ऐसा फेंकना है कि ऊपर फूटना चाहिए, समझा? बस इधर फेंक, देख ये साइड फेंक, ये साइड, वो अपनी गाड़ी तरफ मत फेंक. फिर से फेंक. नहीं यार, ऊपर ही फूटना चाहिए, सुर करके लगना चाहिए वो ना. बात है, हवा में फोड़ रहा है, हवा में फोड़. ये देखो, देखा हवाबाजी नहीं बेटा. फेंक. क्या निकल गया तेरी तरह. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू डे. कारण की काल तुम्ही बघितलं आपली दिवाळी वगैरे सेलिब्रेट वगैरे झाली, तर आता आम्ही करणार आहेत भाऊबीज सेलिब्रेट. मुनमुन सब लोग उठ गए, 9 बज गए, 9 बजे उठे ये लोग, सोए बस. बॉर्डर पे गए थे ना, थक गए वो सब. तर चला भाऊबीज आपण सेलिब्रेट करू, तुम्ही कंटिन्यू करा व्लॉगमध्ये. ये आरू रेडी झाला आहे आता गुस्से में. आरूची आजी पण रेडी आहे बघा, फॉर्म मध्ये आरूची आजी. विठ्ठला 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 पाहुणा तिकडे पाठावर बसवा. काय लाईट करा म्हणजे आता ते काय मोबाईल कडे घे. खातोय तू, खाऊन घ्या. पद्धतीने होती तुमच्या भावाची दिवाळी, ठीक है. तो इससे बेटर भगवान करेगा तो अगले साल और अच्छा मनाएंगे. तोपर्यंत सगळ्यांना गुड लक, टेक केअर, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हॅप्पी दिवाळी.